नमस्कार, कसे आहात सगळे? मी प्रिया इन अमेरिका मराठी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आणि आज तुमच्याच रिक्वेस्टवर मी तुम्हाला एका अशा स्टोरला घेऊन चालली आहे जिथे ब्रँडेड गोष्टी पण खूप स्वस्त मिळतात। तर चला बघूयात कसं आहे ते स्टोर। तर आत गेल्यावर राईट साईडला एक बाई उभी होती आणि ती सगळ्या कस्टमर्सना डिसइन्फेक्टंट वाईपनी कार्ड्स पुसून देत होती। तर इतकी छान इथे कोविडसाठी प्रिकॉशन घेतली जाते। आणि हा सगळा ट्रॅव्हलिंग बॅग्स आणि हँडबॅग पर्सेसचा सेक्शन आहे। आणि इथे मी तुम्हाला दाखवते की ओरिजिनल ब्रँडची प्राइस आणि त्या स्टोरची प्राइस किती फरक आहे। इथे कॅल्विन क्लाइन, टॉमी हिलफिगर पासून अगदी मायकल कोर आणि पोलो ब्रँडच्या गोष्टी इथे मिळतात। आणि तुम्ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करायला गेला तर तुम्हाला या गोष्टी खूप महाग वाटतील। पण आता ही मायकल कोरची पर्स आहे, याची किंमत $150 म्हणजेच रुपीजमध्ये कन्वर्ट केली तर 11,000 रुपये अशी होईल। आणि ही टॉमी हिलफिगरची पर्स $30 आहे, म्हणजे साधारण इंडियाप्रमाणे 2100 रुपये। आणि हे स्टोर डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर कंपन्यांना अप्रोच होऊन त्यांच्याकडनं बल्कमध्ये किंवा ऑफ सीझन कपडे विकत घेतात, त्याच्यामुळे आपल्याला नवीन ब्रँडेड पण स्वस्तात कपडे मिळतात। आता फॉल आलाय, म्हणजेच आता थंडीचे दिवस सुरू झालेत, त्याच्यामुळे इथे आता ते हळूहळू थंडीच्या गोष्टींचा स्टॉक करायला लागलेले आहेत। आणि या स्टोरचा अजून काही स्टोर बरोबर टायअप आहे, जसं मार्शल आहे, गुड होम्स आहेत। आणि हा इथे ज्वेलरी डिस्प्ले तुम्हाला दिसत आहे। आणि हा सगळा वुमन्स सेक्शन म्हणजेच बायकांच्या कपड्यांचा सेक्शन आहे। आणि जेव्हा इथे ते फॉलचे कपडे लावतील तेव्हा हे इथे समरचे कपडे हे सगळे ते सेलवर आणि क्लिअरन्सवर काढतात, तेव्हा त्या गोष्टी ब्रँडेड खूप स्वस्त मिळतात। त्याच्यामुळे मी नेहमीच ऑफ सीझन शॉपिंग करते। आणि सध्याची खूप इसेन्शियल थिंग म्हणजे हँड सॅनिटायझर आणि हँड वाईप्स त्यांनी इथे अशा विकायला ठेवल्या होत्या। आणि इथे मागे तुम्हाला दिसतं इथे चेंजिंग रूम होत्या, पण त्यांनी कोविडमुळे त्या सध्या बंद केल्या होत्या। आणि इथे तुम्हाला सगळ्या मेकअपच्या गोष्टी दिसत असतील। आणि इथे सगळ्या स्किन केअरच्या गोष्टी आहेत। आणि मी तुम्हाला सगळ्याची प्राइस दाखवू शकत नाही, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता। आणि हाही त्यांचा क्लिअरन्सचा सेक्शन आहे की त्यांचे काही परफ्यूम्स किंवा स्किन केअरच्या गोष्टी। आणि इथे मी तुम्हाला कॅल्विन क्लाइनचा परफ्यूम दाखवते, त्याची ओरिजिनल प्राइस $32 आहे, पण क्लिअरन्सला तो आता $12 आहे। आणि इथे वुमन्सचे स्लीपवेअर्स होते। आणि आपण इथे फ्रॅग्रन्स सेक्शन म्हणजेच परफ्यूम सेक्शनला आलो आहोत।
आणि हे कॅल्विन क्लाइनचं परफ्यूम आहे, हे $40 आहे. म्हणजे इंडियात कन्वर्ट केलं तर 2800 रुपयाला साधारण पडेल. आणि तुम्हाला दिसत असतील इथे सॉक्सचे पण खूप प्रकार असतात. आणि तुम्हाला शूज आता रिकामे दिसत असतील, कारण की दर बुधवारी हे नवीन स्टॉक भरत असतात. इथे आपण क्लिअरन्सच्या शूज सेक्शनकडे आलो आहोत आणि मला मायकल कोरचा शूज खूप आवडला होता, पण माझा साईजच नेमका अवेलेबल नव्हता. आणि तुम्हाला लाल टॅग दिसत असेल, तो म्हणजे या गोष्टी क्लिअरन्सवर आहेत. आणि इथे काही ऑइल, सॉल्ट, नंतर पास्ता असं त्यांनी ठेवलं आहे. इथे लेफ्ट साईडला सगळ्या क्लिअरन्सच्या गोष्टी आपल्याला मिळतात. खूप छान छान फ्रेम्स आणि डेकोरेशन्स पण क्लिअरन्सवर होते. आणि इथे हा ग्लासवेअरचा सेक्शन होता आणि तुम्हाला दिसत असेल की किती क्यूट क्यूट ग्लासेस होते. आणि हा आपला चॉपिंग बोर्डचा सेट होता. आणि इथे भांड्यांमध्ये कुझिनार्ट, कॅल्पेलॉन, टेफ्लॉन अशा ब्रँडचे सगळे आपल्याला भांडी मिळतात. आणि इथे त्यांनी चॉकलेट्स ठेवले होते आणि कुकीज पण होत्या. आणि ह्या कुकीज प्रत्येक सीझन वाईज त्याचा फ्लेवर चेंज असतो, तर त्या खूप छान लागतात. आणि हे फ्रीजमधले स्टोरेज बॉक्सेस आहेत की ज्यात आपण आपल्या भाज्या, फळं हे असं कापून स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आणि राईट साईडला आपले सगळे कुकिंगचे पॅन्स आणि बेकिंगचे पॅन्स असे त्यांनी अरेंज केले होते. आणि सीझन वाईज इथे ते डेकोरेशन पण चेंज करत असतात.
आणि खूप छान छान पंपकिन्स होते. पण कोविडमुळे त्यांनी आता स्टॉक खूप कमी ठेवला होता. आणि आता हॉलोवीन आलाय, त्याच्यामुळे त्यांनी हॉलोवीनचंही डेकोरेशन ठेवलं होतं. आणि ही जी आईल आहे ही त्यांची अख्खी डेकोरेशन आयटम्सची आईल होती. आणि इथे तुम्हाला लहान मुलांचे सगळे हॉलोवीनचे कॉस्ट्युम्स दिसत असतील. आणि इथून हा लहान मुलांचा सेक्शन चालू होतोय. इथे त्यांनी खेळणी अरेंज करून ठेवली होती. इतके क्यूट कपडे आहेत की असं वाटतं की सगळेच कपडे घेऊन इवाला घालावे. आणि इतके छान कपडे होते की मी शेवटी मोहात पडले आणि इवाला मी 2-3 कपडे घेतले. तर ही नायकीची बॉईज पॅन्ट आहे आणि साधारण 700 रुपये त्याची प्राइस होईल. दिसतोय हा सगळा मेन्सचा सेक्शन आहे. बॉईज आणि मेन्सचे कपडे तुम्हाला इथे दिसतील आणि त्यांच्या ॲक्सेसरीज. नॉटिकाचा टी शर्ट हा क्लिअरन्सवर होता $5 तर साधारण 350. आणि हा पोलोचा होता तर याची प्राइस 700 रुपये होईल. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रेट टॅग हा क्लिअरन्सचा असतो, त्याच्यामुळे त्याची प्राइस खूप कमी असते आणि ती डील खूप छान असते. आणि मी नील आणि जेला काही छान कपडे मिळत आहेत का ते बघत होते. आणि आता आपण मेन्सच्या परफ्यूम सेक्शनला आलो आहोत. आणि हे लेटेस्ट फॅशनचे मोबाईल कवर होते ग्लिटरमध्ये आणि डिझाईन्समध्ये. आणि मी चेकआउटला उभी असताना मी एक व्हिडिओ घेतला की कोविडमध्ये इथे किती छान प्रिकॉशन्स घेत आहेत. प्रत्येक काउंटरमध्ये त्यांनी एक डिव्हिजन तयार केली आहे. तर आपण घरी परत आलो आहोत आणि मी काय काय शॉपिंग केली मी एक क्विक दाखवेन. की मी हे शूज घेतलेत आणि हे मला $13 मिळालेत. आणि इवासाठी पण मला शूज मिळाले तर तेही मला $8 मिळाले, $7.99. तर आपण जर इंडियाप्रमाणे कन्वर्ट केलं तर साधारण 550 रुपयाला मला हे शूज मिळालेत. गॅपचे आहेत. इवासाठी मला खूप क्यूट ड्रेस मिळाला, पण हा मोठा साईज आहे की तिला नेक्स्ट इयर बसेल. आणि हा विथ पॅन्ट आणि हा $9.99ला मला मिळाला आहे, म्हणजेच $10. म्हणजे जर इंडियात आपण कन्वर्ट केला तर 700ला बसेल. आणि हा एक मला नायकीचा एक तिला टॉप मिळाला आहे. हाही मोठा साईज आहे पण नायकीचा. आणि हा स्वेटशर्ट आहे खूप जाड आहे आणि हा मला
$13 मिळाला आहे. हाही मला $9.99 मिळाला आहे. हाही असा एक ड्रेस आहे. तर आता मी तुम्हाला माझ्याकडे काय काय परफ्यूम्स आहेत ते दाखवते. माझ्याकडे काही ह्यूज कलेक्शन नाही आहे, पण जे थोडेफार आहेत ते आता बघूया. तर हा गुचीचा परफ्यूम आहे फ्लोरा, आणि हा माझा खूप फेवरेट आहे. हा माझा युफोरिया आहे, कॅल्विन क्लाइनचा आहे. हा असाच एक कॅन्स म्हणून आहे. हा मी डेली यूजसाठी कधीतरी आपण समरमध्ये मी यूज करते. हाही एक आहे. हा मिस्ट स्प्रे आहे. हा विक्टोरिया सिक्रेटचा टीज खूप आवडतो. हा नवीनच मी मध्ये घेतला होता, ऑनलाईन मागवला होता, तो ओपन करायचा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मला पिवाला ज्यूसीचे पण परफ्यूम्स खूप आवडतात. माझं परफ्यूमचं कलेक्शन आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच तुमच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत बाय बाय.